चला गेम सुरू होतोय. किशोर गोलंदाज मार्गावर आलाय. पहिलाच बॉल कोळवट टप्प्याचा होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला उडवलंय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतोय आकाश चव्हाणचं. 2 धाबांची ते आपलं खातं उघडत आहेत. फिटनेसमॅन असं आकाशला म्हटलं जातं कारण मागच्या 2024 मध्ये चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळाला. स्पर्धेमध्ये सुद्धा ते उतरले होते. शरीरयष्टपटू आहेत. त्यांना तुम्ही बघताय. त्या चांगले डीजे ऑपरेटर सुद्धा त्यांना आपण पाहिलं. युवराज डीजे सोबत ते जोडले जातात कधी कधी. आणि आता मात्र इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये आकाश चव्हाण स्ट्रायकिंगकडे. ओ चांगला बॉल अपील जोरदार केलंय. अपील फट्यानून लावलंय पंचांना. धाव संख्या 2 बॉलची समाप्ती. किशोर गोलंदाज मार्गावर. पुन्हा युट्यूबद्वारे जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक विचार करत असेल की मॅच नेमका कुठे आहे आणि कोणाचा चालू आहे. जोचंद्र नगरीमध्ये स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर हा रणसंग्राम सुरू आहे. साने गुरुजी चषक 2025चा. आणि जिथे गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. चंद्रपाडा बॉईज इथे चांगला चौकार येतोय. फुटबॉल खेळताना खेळाडू दिसलेत. 4 धावा चौकार. तीन चेंडूंमध्ये 6 धावा. गिरीश कदम आणि आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आकाश चव्हाण जर्सी परिधान करण्याची एक वेगळी शैली आहे. कॉलर कधी कधी नेहमीच दाखवतात. ओव्हर पिच बॉल ओव्हर्स द अंपायर साइड. स्ट्रेट ड्राइव्ह मिळत आहे. 4 धाबा चौकार. धाव संख्या 10. चांगली धुंद म्युझिक या ठिकाणी वाजली गेली. धाव संख्या 10. चांगले ड्राईव्ह करतोय हा बॅटर. पुढचा बॉल सिपर कव्हर क्षेत्रामध्ये पाठवून दिला या चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा आता विचार केला जात नाही. धाव संख्या 11. भानुमती भालचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अक्षयजी भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. अक्षय वेलकम. अक्षय भोईर इथे दाखल झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्याने इथे केलंय या स्पर्धेसाठी. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 11 धाबा 11. आता गिरीश कदम आक्रमक होत आहेत. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या वाढली. धाव संख्या फुलली. धाव संख्या झाली आहे ती 13 धाबा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चंद्रपाडा बॉईज टीमची धाव संख्या बिनबाद नाबाद 13. 13 फॉर नो लॉस. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे त्या 13 धाबा 13 रन्स विदाउट लॉस. चंद्रपाडा बॉईज टीमने चांगली सुरुवात केली. गिरीश कदम आणि आकाश चव्हाण डाबाची सुरुवात करत आहेत. मागच्या टुर्नामेंट्समध्ये गिरीश कदम चमकला होता असं माहिती आम्हाला मिळतं. मागच्या स्पर्धेमध्ये चांगली फटकेबाजी गिरीश कदमने केली होती याच मैदानावर. आता नंबर 2 चे षटक टाकण्याकरता संकेत आलाय. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला आवश्यकता आहे 1 ते 2 विकेटची.
डेप टामचा मारा. आकाश चव्हाण प्रॉपर टायमिंग करत नाही. बॅकलिफ जर आपण बघितलं तर चांगली दिसली होती. खांद्याच्या वर बॅट त्याने नेली होती. ताकद थोडीशी कमी पडली. 2 धाबा तरी सुद्धा मिळत आहेत बॅटर आकाशला. 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. प्रत्येक चेंडू मागे आम्ही धाव संख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय. काल सुद्धा रोमहर्षक लढती या मैदानावर तुम्ही बघितल्या. शॉर्ट बॉल बॅटचा हलकासा स्पर्श होतोय आणि शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जाताना दिसलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 16. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चेंडूला आपटलं होतं ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 17. बघा इथे नियंत्रण पाहिजे. विरेचन करताय त्यावेळेस तुमचा स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. तो विश्वास तुम्हाला सर्व काही मिळून देऊ शकतोय. कारण क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या सोबत असलेला त्यांचा खरा मित्र म्हणजेच त्यांचा आत्मविश्वास तो पाहिजे. फुलटॉस बॉल. गिरीश कदमने हल्ला केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार. गिरीश कदमने ठोकलाय षटकार. सहा धाबांची धावसंख्या झाली आहे ती 23 धाबा. 23. चांगला दिवस आहे आज बॅटिंग करणाऱ्या चंद्रपडा बॉयज टीम साठी. ओ पुढे येऊन हा चेंडूला सुद्धा उडवलाय. चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला हलकासा होतोय स्पर्श आणि 6 धाबांची वाढतो बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. सिक्सर. वर मला असं वाटतं की चॉकलेट आज वाट बघते आकाश गिरीश कदमशी. आज चॉकलेट डे. त्यामुळे आज चांगले बॅटिंग करतायत या टीम मधून कळत असताना. कधी कधी आपले चाहते आपल्या मॅचेस बघत असतात. चेंडू आता गली क्षेत्रामध्ये उडवलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता 2 धाबा होत आहेत पूर्ण. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 31. दुसरं षटक सुरू आहे. 31 विदाउट लॉस. चांगली भारी भक्कम भागीदारी आहे या पहिल्या विकेट करता असंच म्हणावं लागेल. कारण याआधी पहिल्या इनिंग मध्ये ती भागीदारी झाली नव्हती. पहिल्या मॅच मध्ये ती भागीदारी झाली नव्हती. जी भागीदारी आपण या दोघांमध्ये बघतोय. पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. शेवटचा बॉल इनसाइड आउट. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल काय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धाबा. चौकार. शानदार स्ट्रोक. चे द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. अर्थातच पुढील एक मॅच आपण बघणार होतो तो नायरा 11 आणि BVA चॅम्पियन असं. परंतु समोर संघ त्यांच्या इथे उपलब्ध नसल्यामुळेच आपण पुढील मॅच होतोय. पुढील मॅच आपण करणार आहोत जॉली बॉयज जुचंद्र विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी या. जॉली बॉयज जुचंद्र विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी या.
गोलंदाजाला दीपेश याचा पहिलाच बॉल आकाशने चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मिळाली. आकाश आता त्याच्यावर विश्वास ठेवतोय. कधी कधी आकाश मैदानाच्या आत काय करत असतो स्वतःवर जास्त विश्वास ठेवतोय, परंतु इथे तसं नाही. त्याला ठाऊक आहे गिरीश चांगला लयमध्ये आलाय आणि गोलंदाजाला भयमध्ये पाठवतोय, त्यामुळेच त्याला स्ट्राईक आपण देऊया. धावसंख्या 36. हो, चांगला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता दुसरी धाव घेता घेता आकाश धाव बाद होतोय. विकेटचं पतन लागलाय. दुसरा धक्का. 37 धाबा 1 गडी बाद. पहिला धक्का लागलाय. 37 धाबा 1 गडी बाद. गॉन. पंधरा धावांचं योगदान दिलं आकाशने आणि तो धावबाद झाला. 7 मध्ये 15 धावा बनवल्या. 2 चौकार त्याने खेचलेत. आता आला रियाज शेख. ओ बॅट्स एज अँड टेकन. गिरीश कदम यांनी सांगितलं होतं आकाश जरा थांबायचं ना, मला सुद्धा यायचं आहे, आणि गिरीश सुद्धा परतलाय. 2 गडी बाद. धावसंख्या 37. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. धावसंख्या धावफलकावर 37. 2 गडी बाद झालेत. तिसरे षटक सुरू आहे. स्कोर इज 37. टीम की रन संख्या 37 रन. 2 गडी बाद 37 धाबा. चांगलं बॅटिंग केली गिरीश कदमने आणि बॅटचा हलकाचा स्पर्श घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये शेल गेला, त्यामुळे दीपेशला सफलता मिळाली. हट्टाखट्टा मजबूत बांधण्याचा खेळाडू आहे दीपेश. ज्या पद्धतीने आपण त्याला या ठिकाणी बघतोय, मला असं वाटतं की गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघातील सर्वात वजनदार खेळाडू. धावसंख्या 37 आहे. चिंता थोडीशी मनीष म्हात्रे यांना सुद्धा वाटते की धावसंख्या जास्त झाली आहे आणि त्या धावसंख्येला रोकावं लागेल. इथे रोखलंय या षटकामध्ये, तर ते ब्रेक दिलेत आणि आता ब्रेक जर मिळाला नसता तर सुसाट वेगाने ह्या गाड्या पुढे जाताना दिसल्या असत्या. पहिल्या मॅच मध्ये 4 षटकात 51 धावा चेस झालेत. इथे 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 37. टॉससाठी या जॉली बॉय जुचंद्र आणि सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र असा मॅच असेल. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश भोईर यांना विनंती करतोय जॉली बॉयज टीमच्या आपले कोणी कॅप्टन असेल त्यांना पाठवून द्या, कारण BBA चॅम्पियन आणि ओ मोठा फटका. वॉट अ स्ट्रोक. गोइंग gone into the fans. Sixer. द रिस्क. काय जबरदस्त फटका खेचलाय बॅटरने आणि थेट फॉरवर्ड स्कोर लेग मिड विकेटच्या दिशेने हवाई यात्रा त्यांची सफल झाली. धावसंख्या 43. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने दिली हमी आणि हा शतरक्षक आलाय संघाच्या कामी. विकेट डाऊन. ह्याच बरोबर तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 43. संतोष मांडवळकर हे सुद्धा या ठिकाणी या मॅचला बघतायत, उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि रियाज शेख यांच्याकरता पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार जर खेचले तर धरम भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला देण्यात येईल. सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीम तर तयार आहेत, मात्र 2 ते 3च खेळाडू आहेत जॉली बॉयज टीमचे. ही माहिती मिळते आम्हाला. भावेश भोईर यांनी या सूचना दिल्यात.
त्यामुळेच थोडंसं थांबावं लागेल. नवीन बॅटर आपण जर बघितलं तर शिवम आलाय. शिवमने सुद्धा चेंडू उंचच टोळावलाय. झेल होईल काय? झेल ड्रॉप होतोय आणि ह्या बरोबर शिवम दुसरी धाव पूर्ण करतोय. धाव संख्या 45. 3 षटकं जर आपण बघितलं तर ती समाप्त झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 45 धावा. 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 50 पार होईल काय? शंका आशंका निर्माण तर झालंय. त्याचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पूर्वी आपण झोपलो की आपल्या शरीराला आराम मिळायचा, परंतु आता आपण झोपलो की मोबाईलला आराम मिळतोय. म्हणजेच गणित उलट झालं. या मॅचकडे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि समोर बॅटर आहे तो रियाज शेख. त्याच्याकरता पारितोषिक लावलंय धरम भोईर याने. लगातार 3 षटकार जर रियाज याने ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक मिळेल रियाज शेख या खेळाडूला. संतोष भांडवळकर यांच्याकडून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. फुलटॉस बॉल पाहूया. नो बॉलचा इशारा तर आलाय. बीमर बॉल आहे. चेंडू फाईन लेग आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये थांबतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली. 2+1 या 3 धावा असतील. कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता, त्यामुळेच नो बॉलचा इशारा आलाय. धाव संख्या 48. फ्री हिट असेल. मुक्त संचार आता होईल, कारण जे हवं होतं ते चंद्रपाडा बॉईजने मिळवलंय. त्यांनी चांगली धावसंख्या उभी केली आहे. जो सुरुवात होती, पाया होता, तो पाया मजबूत करण्याचं काम केलं होतं आकाश आणि गिरीश कदम या 2 खेळाडूने. त्यामुळेच ही धावसंख्या आपण बघतोय 48. पहिल्या विकेट करता 36 धावांची भागीदारी झाली होती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता सज्ज होत आहेत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. तिसरे पंच आहेत काय? रिव्ह्यू नाही आहे मनीष. रिव्ह्यू नसेल ही माहिती मिळते आम्हाला आयोजकांकडून. त्यामुळेच तुम्हाला जे काही निर्णय असेल ते मान्य करावे लागतील. क्षमा मागतोय आम्ही सुद्धा, कारण इथून आयोजकांकडून ही माहिती मिळते आम्हाला. 48 धाबा आणि धावसंख्या 48 असताना 3 गडी बाद झालेत. फ्री हिट, मुक्त संचार करावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये सनी यादव आहेत आणि स्कोर लेग पंच म्हणून ललित भोईर सरांना तुम्ही बघतायत. फ्री हिट. ओहो, काय घडलंय? फ्री हिट होता. 1 धाव तर मिळेल बॅटरला. 22 च्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल. फ्री हिट होता. ही 1 धाव एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या 49. 49 धावा. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. फुलटॉस बॉल होता. रियाजला म्हटलं जातं अंडरआर्मचा बादशाह. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तो चांगलं क्रिकेट खेळताना दिसलाय, कारण एक वेळ अंडरआर्म क्रिकेटमध्ये सोन्याची अंगठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून रियाज शेख या खेळाडूला मिळाली होती आणि तेव्हापासून त्या अंडरआर्म क्रिकेटची चर्चा जास्त होत आहे. भावेश पुणेकर असे नेहमीच मोठी स्पर्धा भरवत असतात. ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा योगदान आहे. मालिका वीर करता भावेश पुणेकर यांच्याकडून बायसिकल सायकल. लोअर फुल टॉस बॉल पिक केलं या चेंडूला. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. मिळतात 4 धाबा. चौकार.
धावसंख्या 53. आमच्या डीजे मास्टरची मी तारीफ करेन, कारण आतापर्यंत जे जे डीजे मास्टर मिळालेत ना ते आमचं वाक्य पूर्ण होण्याआधी डीजे वाजवत आहेत, परंतु हे असे डीजे मास्टर आहेत की अगदी योग्य वेळी योग्य गीतं लावत आहेत, त्यामुळेच त्यांचं कौतुक असेल. धावसंख्या 53. पुढचा बॉल शिवमने खेचलाय, हवेत आहे, मिड ऑफ मध्ये शतरक्षक ना जेल सुटलाय. 2 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषे पार, मिळत धाबा 4. साने गुरुजी चषकातील शानदार चौकार. प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल असं वाटतंय. देविक प्रसाद पाटील येथे उपस्थित आहेत. ड्रेस कोड चांगला दिसतो त्यांचा. ओ आता ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय, 2 शतरक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार, मिळता धाबा 4. लगातार आलाय हा 3रा चौकार. पहिली चौकारांची हॅट्रिक साधली या बॅटरने. धावसंख्या आता 60च्या पार. 61 धाबा, 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चार चेंडू टाकून चाललेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 61. सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे. वेळ जास्त वाया घालू नका. 4-4 षटकांचा मॅचेस आहेत आणि आज फायनल डे आहे, त्यामुळेच 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं टाकून व्हायला पाहिजेत. पुढच्या मॅच पासून वेळेचं बंधन असेल आणि ते वेळ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. सुंदररित्या या चेंडूला पीक केलंय. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. न इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. सर्वाधिक धावसंख्या झाली आहे 67 धाबा, 3 गडी बाद. 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि आज शिवम काय जबरदस्त बॅटिंग करतोय. ही इज प्लेइंग ऑन 20. 20 धावसंख्येवर खेळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 68. अजूनही षटक जयेश याचं संपत नाही. जास्त वाईड लाईनच्या बाहेर चेंडू वळतोय, त्यामुळेच पंच निरीक्षण करतायत. लेदर क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे पंचांकडे, त्यामुळेच आज आपण त्यांना या मैदानावर बघतोय. शेवटचा 1 बॉल. धावसंख्या 68. शेवट गोड करण्याकरता मोठा फटका खेचलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये येतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत. ओहो आणि हे काय, अजून सीमारेषेला स्पर्श झाला नव्हता, आता सीमारेषेला स्पर्श होतोय. 4 धावा मिळतायत बॅटरला. म्हणजेच पहिल्या इनिंगची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर 3 गडी बाद 72. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, शिवमच्या 25 धावा या इनिंग मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने या 25 धावा बनवल्यात. 72 धावा बनवल्यात. 73 धावांचं लक्ष असेल. 73 इज द टार्गेट. टॉस सुद्धा असेल. इथे बॅटिंग लाईनअप कशी होते आणि कशी सुरुवात झाली. आकाश आणि गिरीशने पाया रचला. त्या दोघांनी मिळून 36 धावा पहिल्या विकेट करता बनवल्या. 15 धावांचं योगदान आकाशचं 8 बॉलमध्ये आणि 7 मध्ये 21 धावा गिरीशच्या. दुसऱ्या बाजूला रोहित ह्याने सुद्धा 2 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या होत्या. रियाजने 2 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या होत्या. आणि बॅटर जर आपण बघितला शिवमचा, तर शिवमची बॅटिंग खूप सुंदर झाली. 6 मध्ये 24 धावा बनवल्या त्याने. कमीत कमी चेंडूमध्ये जास्त धावा त्याने बनवल्यात. गोलंदाजीचं पृथक्करण बघूया. गोलंदाजी थोडीशी खराब झाली. शेवटचं षटक 27 धावा खर्च करून जाताना दिसलं आपल्याला. पहिलं षटक 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. ते षटक चांगलं पडलंय. असा हा लेखाजोखा होता पहिल्या डावाचा.
आता दुसऱ्या डावात 73 धावसंख्येचा पाठलाग कसा केला जातोय, काय घडामोडी घडतायत या मॅच मध्ये, त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आमचे मित्र अक्षयजी साटम. आवाज ऐकूया अक्षय साटमचा. तत्पूर्वी एक डीजे ब्रेक घेऊया. चला टॉसला आपण यायचंय. टॉस पुढील मॅचचा टॉस. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या अपोजिट जॉली बॉईज. चला कॅप्टन येऊ द्या दोन्ही टीमचं. जॉली बॉईज कांचन पाटील मला वाटते कॅप्टन आहेत आणि एका साईडला साने गुरुजी संघ. मनीष म्हात्रे करता खास करून कॅश प्राइज लावले शुभम म्हात्रे यांनी. 3 षटकार मारा, सलग 3 षटकार आणि 5,000 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. नंदकुमार म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करीन की अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विशाल स्टुडिओचे प्रोप्रायटर विशालजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम विशाल दादा, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच प्रसाद पाटील यांचे सुपुत्र आज डेब्यू करताना दिसतील कदाचित साने गुरुजी संघामध्ये. एक काल प्रसाद पाटील यांनी देखील गाजवला होता आणि आता या संघाला नेहमी सपोर्ट करतात. आज जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून आहे अशी माहिती मिळाली. आदरणीय नंदकुमार म्हात्रे साहेबांकडून 1100 रुपयाचं सहकार्य लाभले. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी करूया स्वागत. थँक्यू. गेम ऑन. व्हाईट बॉलचा सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटेल की इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच लागले की काय. साऊथ आफ्रिकन लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रपाडा बॉयज आणि इंडियाची जर्सी या लुक मध्ये सध्या गावदेवी वाकीपाडा टीम पाहायला मिळतोय. बुमरा सारखाच हा गोलंदाज आहे बॉलिंग मार्क वरती. अभिषेक दलहोर आहे की काय, हा दुसरा अभिषेक आहे. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू गोलंदाजाला बीमार करतोय आणि ते पाहता पाहता लगेच सिंगलला डबल, नो बॉल प्लस 2 टोटल 3 येणारा बॉल फ्री हिट. या 2 दिवसांमध्ये जर विचार केला ना तर आजच्या दिवसात सर्वात जास्त बीमर आतापर्यंत चेंडू पाहायला मिळतात. 4 बीमर चेंडू जो गोलंदाजाला बीमार करतायत. चंद्रपाडा बॉईज एक जबरदस्त जर्सी पॅटर्न. टिंबिवली संघ जणू काय आलाय की काय.
फुलटॉस बॉल, फ्रीटचा बॉल, फ्रीट वरती पॉवर हिटिंग, पहिला षटकार मनीष म्हात्रेच्या बॅट मधून, बिग ब्लास्ट. सर्वात या जुचंद्र नगरीमध्ये हिरो कोण असेल तर सागर भोईर साने गुरुजीचे सदस्य आहेत आणि वसई कोलीवाड्याचा अक्षय भोईर. वेलकम अक्षय भोईर. अठ्ठा आणखी वसई कोलीवाडा संघामध्ये 1 लाखाची टुर्नामेंटमध्ये डेब्यू केलं होतं त्यांनी आणि तो बॉल पकडण्याऐवजी पायाला लागून तो बॉल बचाव केला होता. अजून ते दृश्य आहे, अजून रेकॉर्ड त्यांचे बरेच आहेत. वाईड बॉल, 1 षटकार आलाय मनीषच्या बॅट मधून, अजून 2 आले ना सलगचे लगातार 3 षटकार. तर शुभम म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. 11 धावा, 1 बॉल मध्ये 11 धावा दिल्यात या गोलंदाजाने. पुन्हा एकदा काय घडतंय येस अंपायर. तर इथे फ्री हिट बॉल आहे, कारण की विचार केला तर अगोदर थांबायची चर्चा केली जाईल. स्कोरर कन्फ्यूज आहे, अपडेटर कन्फ्यूज आहेत, आम्ही कन्फ्यूज आहे. तर नेमका षटकार नो बॉलला आलेला की फ्री हिटला आलेला? फ्री हिटला षटकार आला होता आणि त्यानंतर अंपायर विचार करतायत नेमकं काय आहे ते पंच सांगतील. इथून आपण बाकीत करू शकत नाही की नेमकं घडलंय काय. बघूया अंपायरचं डिसिजन काय आहे. दोघांमध्ये चर्चा केली जाते. नो बॉल. 2 बिमर चेंडू म्हणजेच सध्या गोलंदाज देखील बिमार होतोय. बॅटची एज लागली होती आणि म्हणूनच एस्टॅनवरती बॉल गेला. पहिला एज लागली, हाईट फॅक्टर होता आणि इथे ते जाणवलं गेलं. आता गोलंदाज सध्या तरी या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. चला चंद्रपडा बॉय जरा क्विक फास्ट. 1 बॉल 12 धावा. सध्या मनीष म्हात्रेचा वारा. टार्गेट आहे या स्पर्धेमध्ये 73 धावा, सर्वाधिक धावा या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. थोडा स्पीडअप करायचा गेम. आकाश चव्हाण लगेच आपण स्पीडअप करा प्लीज. प्रशांत म्हात्रे कान मंत्र देते अनुजला. जॉली बॉयज टीम एक आदर्श संघ आहे. आज लेट झालाय कुठेतरी मला वाटतंय. प्लेयर्स तर दिसत आहेत सर्व. NCA मधला आदर्श संघ. आकाश देखील तीच माहिती देतोय, परंतु आज लेट का झालाय. टॉसला या भावेश, आपले खेळाडू किंवा कॅप्टनला पाठवून द्या. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव, धावफलक पुढे येईल. टोटल रन आतापर्यंत 13. पुन्हा एकदा मनीष म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करतोय. या क्षणाला रोहित तेरसे पुढे येतोय आणि 2 धावा कंप्लीट. पहिल्याच ओव्हरमध्ये बॉडी लँग्वेज थोडासा निगेटिव्ह आहे, परंतु टार्गेट 73चा आहे, याचा विचार करावा लागेल. गोलंदाजी करत असताना चंद्रपडा बॉईज या संघाला धावफलक 15. चंद्रपडा बॉईज संघाने नेहमीच टार्गेट जो आहे ना बॅटिंग करताना 50+ धावा 3-3 ओव्हरमध्ये आपण पाहिले, पण तो बॉलिंग अटॅक थोडा सुधारावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू आहे का प्रश्न विचारलाय तर नाही. या चेंडूला हुक केलंय. भावेश भोईरच्या स्वागता करता सरळ चेंडू निघून जातोय. सीमारेषी पार, येईल चौकार.
ओह चांगला एफर्ट्स, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येईल मिसफिल्डचा नशिबाचा चौकार. संख्येवरती खेळतोय. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की 4च बॉल कसे झालेत, तर नो बॉल देखील होते भरपूर. त्यामध्ये एक्स्ट्रा धावा आल्या. 23 रन, 4च बॉल 23. 20 बॉल मध्ये 50 ची गरज आहे. स्लोवर वन चेंडूला खेळून काढले लॉंग ऑन रिझनला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग करतोय. एक धाव आणि कॅच घेतले. मला वाटते हिट विकेट, माफ करायचं आहे, हिट विकेट गेलंय. हिट विकेट आउट झालाय. नवनीतजी म्हात्रे, नवनीतजी पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल या एका बॉल नंतर. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, वाईट बॉल. आता नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलाय चंद्रपाडा बॉईजला. अनुज बॉलिंग मार्कवरती आहे. एक बॉल शिल्लक. जवळजवळ आपण 12 डब्यांची लोकल पाहिले, पण ती 15 डब्यांची लोकल आता नायगावला जे थांबत नाही ना, ती आज मात्र इथे थांबावं लागेल. या 3 दिवसात मधलं सर्वात महागडे षटक पॉवर प्लेचं, परंतु या क्षणाला कमबॅक केला. आकाश चव्हाण चेंडूला कॅरी करेल. एक धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. फलकावरती धावा आहे. काम 25 धावा. नवनीतजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अक्षय भोईर येईल का आज प्लेइंग 11 मध्ये? साने गुरुजीचा कॅप्टन देखील आहे. शुभम म्हात्रे आहे की आकाश? 4 ओव्हरचा मॅच. छापा असा कॉल. काटा आलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची आहे आणि भावेश भोईर या ठिकाणी आहेत. भावेश वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नेमका प्लेयर्स आहेत कुठे तुमचे? आमचा कांचन येतोय. अजून कांचन थोडासा प्रॉब्लेम येतोय. आम्ही आमचा मॅच याच्या मागे अजून मॅचचा आमच्या टाईमनुसार आमची मॅच का अजून टाईम आहे, पण तो हिसाब येतोय. एकच प्लेयर येतोय. आणि एकंदरीत कशी एन्जॉय करता ही स्पर्धा, या ट्रॉफी, सायकल या स्पर्धेविषयी 2 शब्द? ही टुर्नामेंट म्हणजे माझी टुर्नामेंट आहे. आमची टीम म्हणजे खास ती आमची टीम आहे. हिमेश पाटील आहे, त्यामुळे ही टीम काय दरवर्षी एकच व्यवस्थित असते. थँक्यू. कडक शॉट आणि नक्कीच जबरदस्त फटकेबाजी होत आहेत. 6 धावा. मला वाटतं चॉकलेट डे आहे. संदीप सरांनी सांगितलं तेव्हा समजलं आम्हाला. क्रिकेटचे सर्व डे आम्हाला माहिती असतात. चॉकलेट डे आणि आज चॉकलेट बॉय कोण असेल?
साने गुरुजी मध्ये देखील एक चॉकलेट बॉय आहे. इथे कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅच घेण्याचा प्रयत्नच केला नाही. चेंडू पासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. फेके खराब, घाई केले आणि इथे बॅकिंग दिलं. थोडासा संयम ठेवावा लागेल. नियंत्रण, कॉन्सन्ट्रेट नीट ठेवावं लागेल. 33 धावा, 73 धाव्याचा पाठलाग करताय. मागील जी स्पर्धा होती तिथे 76 धावा हाय स्कोर होता आणि तो देखील चेस झाला होता. म्हणून इथे मोठ्या धावसंख्या चेस होताना पाहिले आपण. 33 धावा, 1 विकेट, 2 बॉल फेकून झाल्यात. काय बॅटिंग होते. दीपेश जर टिकला ना तर नक्कीच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. चांगला चेंडू आहे. चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढले. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. समोर ठेवलाय चेंडू आणि समोरच्या दिशेने षटकार. प्रशांत म्हात्रे काहीतरी कानमंत्र देतोय पण तो गोलंदाज सांगतोय येस आता मी चांगला बॉल टाकणार. धाव फलक 39. 73 धाव्यांचा पटलाग करत असताना पुन्हा एकदा यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. 440चा झटका. आलाय षटकार. फटका होता जबरदस्त. 500 रुपयाचं कॅश प्राइज मनीष म्हात्रे यांच्याकडून. 1000 रुपये मनीष म्हात्रे यांच्याकडून. 1000 रुपये. क्या बात आहे. पुन्हा एकदा यावेळी फाईन खेळायचं होतं पण तो स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप मधून पुढे एकदा कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अति काही संकटात नाही म्हणूनच आता मॅच बनलाय. 46 धावा, 5 बॉल. या पहिल्या 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या असतील तर या टोटल स्पर्धेमध्ये तर गावदेवी वाकीपाडा संघाच्या आहे. दर्पण म्हात्रेंनी मला वाटते कॅच घेतली होती बाहेर. 300 रुपये संध्याकाळी नक्कीच घेऊन जा. अक्षय भोईर तुमच्यापर्यंत पैसे देतील 300 रुपये. इथून आता चंद्रपाडा बॉईजला चांगला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी आहे. कुठेतरी भरकटलाय. चांगली फिल्डिंग करावी लागेल. क्षमता आहे या संघामध्ये आणि म्हणूनच कमबॅक करावा लागेल. चांगली बॅटिंग होते गावदेवी वाकीपाडा टीम कडून. पुन्हा एकदा चांगला बॅकफुट पंच. काय जबरदस्त. जणू काय हा फटका विराट कोहलीने खेळलाय की काय. त्याच कॉपी हुक स्टाईल मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त फटका. शॉट ऑफ द मॅच. चौकार. 50 धावा 2 ओव्हर. आजकाल ते व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहे. कोणाची तरी नजर लागली तर ते गाणं येते आणि तिथून स्ट्रगलची व्हिडिओ येते. तसे आता मला वाटते चंद्रपाडा बॉईज वरती स्ट्रगल चालू आहे. नक्कीच चांगला संघ आहे. चांगली गोलंदाजी आहे. चांगली फलंदाजी नेहमी राहिली आहे. परंतु इथे 12 बॉल 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला स्पीडअप करायचा आहे गेम. कारण की आकाश राऊत स्ट्रिक आहे वेळेच्या बाबतीत. ते सकाळी लवकर येतात. इथे देखील कामावर देखील आपली हजेरी लावतात. सर्व मॅनेजमेंट त्यांचं चांगलं आहे. मंगेशजी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. आज बघू शकता सर्व आमचे कमिटी मेंबर्स पाहुणे. भरपूर खेमा भरलाय. पॅव्हिलियन बॉक्स म्हणूनच आपण अतिथी कक्ष बघू शकता. अनेक स्पर्धेमध्ये अतिथी कक्ष खाली होता. चंद्रपाडा बॉईजची जी स्पर्धा होती ती आकाश चव्हाण वन मॅन शो होते. इथून कमबॅक करावा लागेल. बॉलिंग मार्क वरती आलाय अशोक. नो बॉल. नो बॉल. यावेळी नेमकं काय घडतंय तर हा नो बॉल.
येणारा बॉल फ्री हिट, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. फ्री हिटचा सिग्नल. 73 धावा जिंकायला होत्या पण 51 धावा या 2 ओव्हर मध्ये. हा रेकॉर्ड गावदेवीच्या नावावर राहील. फ्री हिटचा चांगला बॉल. या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. या प्रकारचं सरप्राईज करावं लागेल. रायझिंग डिलिव्हरी तुम्हाला टाकावीच लागेल. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकता. आजच्या दिवसात चहू बाजूने जे मंडप आहेत, जे खेमे आहेत, ते स्टँड मध्ये आपण प्रेक्षकांना पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी शरीरावर वेध घेणारा चेंडू. बॅटरकडे पाहायचंय की ओके आहेत की नाही. जास्त गोलका करू नका. बाकी चंद्रपाड्याचे सर्व खेळाडू साईडला वा प्लीज. दिली जाईल कमी दरामध्ये. मला वाटते NCA करता शुभम मात्रे देखील एखादी ऑफर ठेवतीलच SM जिमला. आकाशसाठी तर फ्री ठेवलंय. अक्षय भोईर बघा किती वेगाने आलेत. फिजिओ आहेत, विदाऊट MBBS डॉक्टर ते आहेत. आणि रिलीज स्प्रे वगैरे मारू नका. असंच झालं होतं. एकाला नाकाजवळ दुखापत झाली होती. चेंडू लागला होता आणि आमचे स्वयंसेवक गेले, त्यांनी रिलीज स्प्रे मारला. ती जखम अजून वेगळीच झाली. तर असं करू नका. यूट्यूबला ही माहिती येणार नाही कारण यूट्यूबला चॅनल आम्ही म्यूट केलंय. हरिदास यांना बघू शकता तुम्ही. एक चांगला लुक. मिल्खा सिंग यांची आठवण नेहमी करून देतात ते. उस्मान पटेल पण आहे, बघू शकता. त्याच्या भोवती किती घोळका आहे. जम्बो भावेश भोईर जम्बो आहेत. मंगेश भोईर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या मंगेशजी भोईर मॅचच्या दिशेने जाऊया. काय चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. वन बाउन्सचं वॉन केलं जात आहे नक्कीच. आणि इथे हा चेंडू जर विचार केला ना तर बाउन्स. चांगला बॉल. हा खाली राहिलाय परंतु काय तर नो बॉल. हा नेमका नो बॉल आहे कशाचा तर ओव्हर स्टेपिंगचा आहे मला वाटते. मंगेशजी भोईर साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या मंगेशजी भोईर साहेबांकरता. 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता. थँक्यू मंगेशजी भोईर, आपला आभारी आहोत. बावन्न धावा. फ्रीडचा बॉल. 9-21 ची गरज. चांगला बॉल पुन्हा एकदा आहे का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. तर नक्कीच स्टंपच्या वरून गेलाय. पंचांची एक वेगळी ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. ISPL मध्ये असेच पंच आपण पाहतोय आणि तसाच लुक त्यांचा देखील पाहायला मिळतोय. 4 बॉल लगातार डॉट आहे. जे एक्स्ट्रा धावा आल्यात तेवढ्याच धावा आल्यात. लोअर फुलटॉस बॉलला खेळून काढलंय. ऑन साइडला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही.
चांगला कमबॅक करून दिला या गोलंदाजाने. येणारे 7 बॉल 20 ची गरज. 12-23 ची मॅच आले 7-20 वरती. 73 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 51 धावा नक्कीच आपण पाहिल्या. आणि आता मात्र 7 बॉल 20 ची गरज. अक्षय आहे. पुन्हा एकदा अक्षयचा शॉर्ट आर्म पुलचा फटका होता. गिरीश कदम स्ट्रगल भरपूर आहे फिल्डिंग मध्ये त्यांचा. आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. पहिल्या या ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हर मध्ये धावा आहेत 55 धावा. 6 बॉल 18 ची गरज. 6-18 हे मॅचचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग. चांगलं स्कोरिंग ते करतायत. साने गुरुजीचे सदस्य आहेत. आणि वेलकम जयजी भोईर आपलं हार्दिक स्वागत. प्रफुल्लजी तांगडी साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. प्रशांत म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आलाय. दीपेश पाटील यांचा एक वेगळा लुक. त्यांचा हा ब्रँडेड गॉगल डॉल्से अँड गब्बाना जबरदस्त ब्रँड ते वापरतायत. महागडा गॉगल. सोन्या भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 6 बॉल 18 ची गरज. जबरदस्त हा मॅच. रनवे मध्ये बिघाड. एक वेगळाच रनअप दिसला प्रशांत म्हात्रेचा. चेतन म्हात्रे जे चंद्रपडा एक्सप्रेस या मैदानावर 2 ओव्हर मध्ये 12 धावा देऊन 3 विकेट कालच्या दिवसात त्यांनी घेतलं होतं. त्यांचेच बंधू प्रशांत म्हात्रे एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. हुक केलाय पहिलाच बॉल आणि चेंडूला पाठवून दिले. लॉंगेस्ट हाय अँड हँडसम. यूज इट. बाराची गरज. 61 धावा झाल्यात. 5 मध्ये 12. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 73 धावांचा पाठलाग करतोय समोर गावदेवी वाकीपाडा संघ. आणि दीपेश 29 धावसंख्येवरती खेळतोय. 14 बॉल मध्ये प्रशांत म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. कमबॅक त्यालाही करावं लागेल. कमबॅक बॅटरला देखील करावं लागेल. 1 विकेट आला तर कमबॅक होईल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आणि यावेळी स्वागत केले प्रफुल्ल तांगडे यांचं. षटकारनीची स्वॅगची स्वागत. सिक्सर. काय मॅच. आज रेकॉर्ड ब्रेक करतोय गावदेवी वाकीपाडा संघ. अजून 4 बॉल बाकी आहेत. रनवे मध्ये बिघाड जेव्हा जेव्हा झालाय तेव्हा तेव्हा काहीतरी घडलंय. कधी षटकार कधी विकेट आपण पाहिलाय. या क्षणाला विकेटच्या शोधामध्ये आहे चंद्रपाडा बॉयज. पण तो गावदेवी वाकीपाडा विचार करते की या बॉलवरती मॅच फिनिश होईल का. यावेळी पुन्हा एकदा हुक केलंय. चेंडू नेमका गेलाय कुठे. गिरीश कदम आहे आणि हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. गिरीश कदमला आपण नेहमीच स्ट्रगल करताना पाहिलंय ॲज अ फिल्डर म्हणून. ज्यावेळी तुमच्या गोलंदाजाची गोलंदाजी खराब होते त्यावेळी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. हा मी म्हणेन झेल होणं गरजेचं होतं
कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. लेझी एफर्ट्स. 3 बॉल 4 ची गरज. अजून मॅच आहे. प्रशांत म्हात्रे मध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. चांगली फिल्डिंग राहिली तर चंद्रपडा बॉयज संघ ही मॅच घेऊन जाऊ शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी गिरीश कदम पुढे येईल, परंतु पुन्हा एकदा यावेळी काय घडतंय, मनानेच कुठेतरी हार मानले. ह्या क्रिकेट असा खेळ आहे, जिद्दीने केला, कधी मनाने हार मानू नका. 2000 रुपये मनीष म्हात्रे यांच्याकडून दीपेश करता. काय जबरदस्त बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन. ही मॅच जिंकले गावदेवी वाकीपाडा टीम. 73 धावा होतं आणि त्या धावांचा पाठलाग करणारा हा पहिला संघ ठरलाय. खराब गोलंदाजी राहिली. चंद्रपाडा संघाचा भरपूर संघर्ष राहिलाय. हरकत नाही, चांगला संघ आहे. स्ट्रगल करत करत नक्कीच सुधारणा होतील आणि लवकरच चंद्रपाडा बॉईज संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये येईल. कारण की अनेक वेळा आपल्याला पराभवाच्या दिशेने जावं लागते, त्या चुका सुधाराव्या लागतील. चांगली फिल्डिंग जर गिरीशने केली असती, या क्षणाला कॅच पकडला असता, चौकार अडवला असताना, तर कुठेतरी मॅच मध्ये बनून राहिला असतं. कारण की 2 षटकार गेले म्हणून मॅच गेला असं नाही आहे. मोठा नक्कीच मी म्हणेन हा मोठा पराभव आहे. 73 धावा आणि अशा धावा सहज गतीने पहिल्या ओव्हर पासून जी सुरुवात झाली नो बॉलची ती शेवटपर्यंत राहिली. वन अँड ओनली दीपेश ठरलाय या मॅचचा हिरो. नाबाद 40 धावा, 440चा झटका त्याने लावलाय. मनीष म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये. प्रफुल्लजी तांगडे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. उद्योजक चांगले प्रफुल्लजी तांगडी साहेबांना आपण बघतोय. एवन जोडे यांच्याकडून टी शर्ट आले. जिग्नेशजी म्हात्रे, निलेशजी चव्हाण यांच्याकडून ही टी शर्ट. हे पाहू शकता. आणि कॅश प्राइज एकदा जोरदार डाल्या. 40 धावा केल्यात, संघाला जिंकवले. दीपेश शुभेच्छा असतील तुम्हाला. असं